मनगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरुमान पूज चरणी साष्टांग मी घातला. विढाला वैष्णवा संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही दिने गायेना चिवड्या पुडिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रस्तुत कीर्तन रूप सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा वैष्णवाच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाचा अनुवाद करणारा गोड असा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, तेव्हा वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सुख वाटायला लागलं. वाटत असलेलं सुख आम्ही इतरांना देऊ लागलो. गायी नाची उडी आपुली या छंदे. आणि हे करत असताना आशा भय लाज आडले चिंता याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. आता एकच मागणी आहे, एकच प्रार्थना आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळ. पवित्र भूमी असणाऱ्या या रोपळे नगरीमध्ये रामजन्म तथा हनुमान जयंतीच्या निमित्ताने परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य उत्सव. या उत्सवातील आज हनुमान जयंतीच्या पर्व काळावरची पवित्र अशा पद्धतीची ही सेवा परमभाग्याने आमच्याकडे प्राप्त आहे. रोपळे ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. माझी सद्गुरू वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील उर्फ भाऊ भाऊंच्या कृपाशीर्वादाने तथा माझे वडील सद्गुरू दादा यांच्या आशीर्वादाने आणि अनेक पूजनीय महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. माझ्याकडे पत्रिकेमध्ये जरी सद्गुरू दादांचं नाव असतं तरी एकंदरीत ही बोधे महाराजांच्या घराण्याला दिलेली ही सेवा आहे. त्यामुळे त्या घराण्याचा पाईक या नात्याने मी आज आपल्या समोर उभा आहे. विठ्ठल म्हणजेच हनुमंतराय आणि हनुमंतराय म्हणजेच रामचंद्र प्रभू. विठ्ठल हनुमंतरायाला शोधायचं असेल तर रामचंद्र प्रभूकडे जावं लागेल आणि रामचंद्र प्रभूंना शोधायचं असेल तर हनुमंतरायाकडे जावं लागेल. याचा अर्थ हे नावं जरी भिन्न असतील तरी तत्वाच्या दृष्टीने विचार केला तर ते एकच आहे. या अनुषंगाने थोडा विचार आपण करायला लागलो तर तुकाराम महाराज आपल्या मनातल्या भावना हे देवाजवळ व्यक्त करतात. याचा अर्थ आपल्या भावना आपल्याच जवळ व्यक्त करतात असा याच्यातून एक बारीक अर्थ निघण्यासारखा आहे. याचा अर्थ तुकाराम महाराज देवाशी बोलतायत, संवाद करतायत. आपल्याला 3 शब्द सांगतो. एक वाद नावाचा शब्द आहे, दुसरा विवाद नावाचा शब्द आहे आणि तिसरा संवाद नावाचा शब्द आहे. बारीक आहे का? वाद कशाला म्हणायचं, विवाद कशाला म्हणायचं आणि संवाद कशाला म्हणायचं. वाद कशाला म्हणायचं, आपल्या लोकांना एकच माहिती आहे, भर चौकामध्ये बाहेर सारून केला जातो, त्याचं नाव वाद. आपल्याला याच्याशिवाय दुसरा वाद माहिती नाही. पण तत्वज्ञानाने असं सांगितलंय, वादे वादे जायते तत्वबोधा. जिथं तत्वज्ञानाचं चिंतन केलं जातं त्याला वाद असं म्हटलं जातं. एक शब्द संपला. आता दुसरा शब्द सांगतो, विवाद. विवाद कशाला म्हणायचं, ऐका. 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर भिन्न भिन्न मत मांडत असतील तर त्याला विवाद म्हणतात. कळलं का? पहा, 2 व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर भिन्न भिन्न मत मांडत असतील तर त्याला विवाद म्हणतात. मी तुकाराम महाराजांच्या गाथ्यात आलेलं प्रमाण देऊन जातो. तुकाराम महाराजांनी जगातल्या सगळ्या घराघरापर्यंत जावं, प्रत्येक माणसाला म्हणावं, देवघ्या कोणी, देवघ्या कोणी, आयता आला घर प्रसन्न. ऐका, तुकाराम महाराज प्रत्येकाला म्हणतात देव घ्या, देव घ्या. पण जगातल्या लोकांनी तुकाराम महाराजांना काय उत्तर दिलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. याचा अर्थ तुकाराम महाराज देव घ्या म्हणतात आणि जगातली लोक तुकाराम महाराजांना देव नको म्हणतात. यालाच म्हणायचं विवाद. विठ्ठल. आणि तिसरा शब्द आहे संवाद. वाद शब्द कळाला, विवाद शब्द कळाला, आता तिसरा शब्द आहे संवाद. संत वाद भूमिकेतून जगाच्या समोर येतात किंवा संवाद भूमिकेतून जगाच्या समोर येतात. महाराजांचे शब्द आहे, करवावडिनी वाद, करवावडिनी
संवाद महाराज सांगतात. कधी वाद भूमिकेतून जावं आणि कधी संवाद भूमिकेतून जावं. आता वाद शब्द कळाला, विवाद शब्द कळाला, आता राहिला आहे संवाद. हा संवाद शब्द म्हणजे काय ऐका, त्याचं एक बारीक वाक्य सांगून पुढे जातो. संवाद म्हणजे काय, दोन व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर सुचर्चा करत असतील तर याला संवाद म्हणायचा. मी आणखीन सोपं सांगतो. दोन व्यक्ती एके ठिकाणी बसून एकाच विषयावर जर चांगली चर्चा करत असतील तर याला संवाद म्हणा. कबीर महाराजांचा एक दोहा सांगून पुढे जातो. कबीर महाराजांनी एके ठिकाणी असं लिहिलंय, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. मला वाटतं पुढलं नको सांगायला, पण उगत पाठात असा म्हणून सांगून जातो. सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात और गधे को गधे मिले खावे दो दो लात. कबीरजी म्हणतात, दोन चांगली माणसं एके ठिकाणी आल्यानंतर चांगलंच बोलणार. दोन चांगल्या माणसामध्ये चाललेली जी चर्चा असते याला संवादच म्हटलं जातं. आपल्याला काय काय झालं, वाद शब्दाचा अर्थ कळाला, विवाद शब्दाचा अर्थ कळाला आणि तिसरा संवाद शब्दाचा अर्थ कळाला. मला आपल्याला असं सांगायचंय, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. बारीक आहे का, तुकाराम महाराजांचा आणि देवाचा काय आहे, संवाद आहे. संवाद म्हणजे काय, दोन व्यक्तीचं बोलणं. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा देवाचा संवाद आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, जर तुकाराम महाराजांचा आणि देवाचा या अभंगात संवाद आहे तर तुकाराम महाराज काय बोलतायत हे चारही चरणात लिहिलंय, पण देव तुकाराम महाराजांना काय बोलतोय हे कुठेही लिहिलेलं नाहीये. मग याला संवाद म्हणायचं कसं काय. संवादामध्ये दोघांनी बोललं पाहिजे ना, एकमेकाशी बोललं पाहिजे. जर एकमेकाशी बोललं पाहिजे याला संवाद म्हटलं जात असेल, अलीकडच्या काळामध्ये संवाद संपून गेला. मी तर अनेकदा एक वाक्य सांगत असतो, संवाद झाला की वाद मिटून जातात. माणसाला संवाद करता आला पाहिजे. भाऊ भावाशी बोलला पाहिजे, मुलगा वडिलांशी बोलला पाहिजे, आई मुलीशी बोलली पाहिजे, बहीण बहिणीशी बोलली पाहिजे, एकमेका पती पत्नीशी बोललं पाहिजे, एकमेकाशी संवाद झाला पाहिजे. अलीकडे बोलायला तयार. पूर्वी गावातली ही जुनी मंडळी बसली कट्ट्यावर बसल्यानंतर दोन तासामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गप्पा चालायच्या. आता चार मुलं जर बसली तर त्या मोबाईल घेऊन बसल्यानंतर कोण जवळून गेलं हेही त्यांना माहित नसतं. अलीकडे संवाद संपून गेला. घरामध्ये गेल्यानंतर आम्ही एकाच्या घरी गेलो, नवऱ्याने बायकोला व्हॉट्सअपवर टाकलं, महाराज आले चहा कर. तिनं व्हॉट्सअपवरच सांगितलं साखरपट संपले घेऊन या. किती संवाद संपला. एकमेकाला बोलायला आपण तयार नाही, संवाद झाला पाहिजे. मग माझं बोलणं असं आहे की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा आणि देवाचा जर संवाद आहे तर या अभंगामध्ये एकटे तुकाराम महाराज बोलतायत, देव कुठेही बोलत असलेला लिहिलेलं नाहीये. मग याला संवाद म्हणायचं कसं, याची दोन उत्तरं देतो. ऐका, एक व्यवहारातून देतो आणि एक तत्वज्ञानातून देतो. एक तत्वज्ञानातून उत्तर काय, वेदांत शास्त्रामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण अशा 6 प्रमाणांचा विचारसागर वृत्ती प्रभाकर आदी ग्रंथामध्ये केलेला. जरा थोडं पुढे बोलू. ह्या ग्रंथांची नावं किंवा या ग्रंथातली एखादी प्रक्रिया ही रोकड्यामध्ये सांगितलीच पाहिजे. मी बोलतोय ते लक्षात पहा, ही प्रक्रिया रोकड्यामध्ये सांगितलीच पाहिजे. याचं कारण सांगतो. या प्रक्रियेचा अभ्यास ज्यांचं अन्न खाऊन आमचा झाला ते गाव म्हणजे रोपडा आहे. हे लक्षात. आम्ही मुमुक्षु पाठशाळेमध्ये अभ्यासाला असताना मधुगिरीला रोपड्याला येत होतो. त्यामुळे मधुगिरीचं अन्न म्हणजे रोपडेकरांचं अन्न खाल्ल्यामुळे हे विचारसागर वृत्ती प्रभाकरातल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्णपणे लक्षात आहे. आज थोडाफार वेदांताचा अभ्यास म्हणून आमच्याकडे जे पाहिलं जातं, आज जी थोडाफार आम्ही वेदांताचा अभ्यास करू शकलो, याला 2च कारण आहे. एक गुरुरे भू कारण आहे आणि दुसरं रोपडे नावाचं गाव कारण आहे. लक्षात ठेवा. रोपडे नावाच्या गावाने जर आम्हाला भाकरी दिली नसती तर आमचा हा अभ्यास झाला नसता. मला आज अनेक गोष्टी पाठशाळेच्या संबंधाने, बहुंच्या संबंधाने आणि रोपडे गावाच्या संबंधाने अंतःकरणात आहे. पण तरी माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे धावतं थोडं पुढे बोलत जातो. प्रक्रिया ऐकायची झाली तर 6 प्रमाणांचा विचार केला जातो. सगळी प्रमाणं मला सांगण्यात वेळ घ्यायची नाही, पण याच्यात एक अनुमान नावाचं प्रमाण आहे. अनुमान प्रमाणाचा अर्थ काय, आपल्याकडे यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः असं अनुमान प्रमाणाचं दृष्टांताच्या संबंधाने एक व्याप्तीचं सूत्र सांगितलं जातं. ज्या ज्या ठिकाणी धूर आहे तिथं अग्नी असला पाहिजे, याला अनुमान प्रमाण म्हणायचं. ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी अग्नी असला पाहिजे. आणि हे जर अवघड वाटायला लागलं उदाहरण तर दुसरं उदाहरण देतो. मला सांगा, टाळ वाजायला लागल्यानंतर कीर्तन सुरू झालंय हे सांगायला काही ज्योतिषाची गरज आहे का? टाळ वाजायला लागलाय, ज्या अर्थी टाळ वाजायला लागला त्या अर्थी कीर्तन सुरू झालं, याला अनुमान प्रमाण म्हणा.
मी हे अनुमान प्रमाण का सांगायला लागलो, कारण मला आपल्याला असं सांगायचं आहे, ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना बोलत असला पाहिजे. म्हणून अनुमान प्रमाणाने देव आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये संवाद आहे असं मला म्हणायचं आहे. समजा हा विषय थोडा अवघड वाटतो, मी आता दुसरा सांगतो. काय आहे, बऱ्याच वेळेला आपण कीर्तनाला जात असताना कोणीतरी आपल्या समोर फोनवर बोलत असतं आणि ते फोनवर काही कीर्तनाची चर्चा करत असेल किंवा अमुक वेळेला जायचंय, कीर्तनाला जायचंय, तमुक जायचंय, सगळं. आता मला आपल्याला एक रोपवेकरांना साधा प्रश्न विचारायचा आहे. ज्या माणसाला फोनवर बोलताना तुम्ही पाहिलंय, त्या माणसाला तुम्ही पाहता, तो फोनवर बोलतोय हे तुम्ही ऐकता, पण माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस ज्या माणसाला फोनवर बोलतोय तो पलीकडला माणूस तुम्ही बघितलाय का? हा माणूस ज्या माणसाला पलीकडे बोलतोय तो तुम्ही बघितलाय का? नाही. पण तुम्ही अंदाज काय लावला, ज्या अर्थी हा इकडून फोनवर बोलतोय त्या अर्थी त्याला तिकडून कुणीतरी बोलत असलं पाहिजे. आता अलीकडच्या काळात गंमत अशी आहे, तिकडून कुणी बोलत नसताना सुद्धा इकडून बोलण्याची संख्या जास्त आहे. चालू कीर्तनात आलो 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 म्हणून उठून जातात, फोन आलेला नसतो, त्यांना उठायचं असतंय. बरंच असं म्हणजे ज्या अर्थी इकडून फोनवर बोलतोय त्या अर्थी तिकडून कुणीतरी बोलत असलं पाहिजे. हे लावलं की नाही तुम्ही? एखादा प्रमोशन मिळालं, ज्याला आपल्याकडे मराठीमध्ये बढती म्हटलं जातं, प्रमोशन मिळालं, ऑफिस एसी ऑफिस मिळालं, तो खुर्चीवर बसला, टेबल खुर्ची अगदी रुबाबात बसला, ऑफिसचा पहिलाच दिवस, पण दरवाजात कुणीतरी आलं, विचारलं सर आत येऊ का? याला वाटायला लागलं आपल्याला प्रमोशन मिळाले, आपल्याला एसी ऑफिस मिळाले, आपला ऑफिसचा पहिलाच दिवस आहे, आतमध्ये येऊ का म्हणून कोणीतरी दरवाजात विचारताय. अरे आपला काहीतरी रुबाब दाखवायला पाहिजे. विनाकारण टेबलवरचा फोन उचलला आणि कानाला लावला. फोन आलेला नव्हता बरं का, उगाचच कानाला लावला. 10 मिनिट बोलत बसला. 10 मिनिटानंतर फोन ठेवला आणि दरवाजातल्या माणसाला विचारलं बोला काय काम आहे तुमचं? दरवाजातला मनुष्य म्हटला माझं काहीच काम नाही, तुमचा फोन बंद पडलाय तो नीट करायला आलोय. माझं काही काम नाही म्हटलं, तुमचा फोन बंद पडलाय तो नीट करायला आलोय. उदाहरण संपलं. याचा अर्थ काय, तिकडून कुणीतरी बोलतंय हे कशावरून तुम्ही लावता, या अर्थी इकडून कुणीतरी बोलायला लागलंय. मला वाटतं हा जो व्यवहारातला दृष्टांत आहे तो दृष्टांत या अभंगामध्ये लावा. ज्या अर्थी तुकाराम महाराज देवाला बोलतात त्या अर्थी देवही तुकाराम महाराजांना बोलत असला पाहिजे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, देव तुकाराम महाराजांना काय बोलत असले पाहिजे? तुकाराम महाराज काय बोलतात हे लगेच चारही चरणात आहे. वैष्णवा संगतीपासून तुका म्हणे आतापर्यंत पाठ आहे. पण हे उत्तर तुकाराम महाराजांनी देवाला दिलं, याचा अर्थ देवाने काहीतरी प्रश्न विचारला असेल ना. आता माझा प्रश्न असा आहे की देवाने नेमकं तुकोबरांना काय विचारलं असेल, काय बोलले असतील देव? जरा बारीक आहे का? मला असं वाटतं इथं लिहिलेलं नाहीये देव तुकोबरांना काय बोलतात, हे लिहिलेलं नाहीये, पण स्वीकारावं लागतं. याला वेदांतामध्ये अध्याहार असं म्हटलं जातं. जी गोष्ट स्पष्ट रूपाने नाहीये पण जिचा स्वीकार केल्याशिवाय संगती लागत नाही त्याला अध्याहार असं म्हटलं जातं. मला वाटतं की इथं काहीतरी अध्याहार करावा लागेल. देव काय बोलत असला पाहिजे मी सांगतो तुम्हाला. त्याचं कारण आहे, मी आत्ताच देवाच्या गावाहून आलोय म्हणून मला देवानी सांगितलं हे सांगितलं होतं असं सांग तिथं जाऊन, म्हणून सांगतो. आता बारीक आहे का? काय झालं, तुकाराम महाराज देहून पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं. बारीक आहे का? स्नान केलं, प्रदक्षिणा केली, रावळामध्ये दर्शना करता आले. दर्शनाची रांग लागलेली होती, त्या रांगेमध्ये उभा राहिले, देवाच्या जवळ आले, देवाच्या पाया पडले आणि निघणार तेवढ्यात देवानी तुकाराम महाराजांना सांगितलं तुकोबा आहे जरा थांबा. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा माझं दर्शन झालंय जाऊ दे. नाही नाही थांबा. थांबले. 1 तास झालं एका कोपऱ्यात तुकाराम महाराज थांबलेले आहेत. देव उगी तुकाराम महाराजांच्या चेहऱ्याकडे बघतोय, काही बोलत नाही. एका तासाने तुकाराम महाराजांनी विचारलं देवा जाऊ का? नाही नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं आता तरी जाऊ का? नाही नाही थांबा. आणखीन एका तासाने विचारलं आता तरी जाऊ का? नाही नाही थांबा. मला रोकडेकरांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. भगवान पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना काय म्हणतात? थांबा. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथले पोलीस काय म्हणतात आपल्यालाच माहित असू द्या. एका मिनिटामध्ये 45 लोकांचं दर्शन होतं म्हणून परवा मंदिर समितीने जाहीर केलं. म्हणजे 1.25 सेकंद सुद्धा देवाच्या समोर आपल्याला उभा राहता येत नाही, असं ढकलून दिलं जातं. अगदी आपण सरळ सरळ निघून जातो. देवाशी बोलणं करणं तर नामच राहिलं. पण 3 तास झाले. देव पुन्हा पुन्हा तुकाराम महाराजांना म्हणतात थांबा थांबा. थोडं त्राग्याने तुकाराम महाराजांनी विचारलं देवा एवढा वेळ झाला माझ्या चेहऱ्याकडे बघतोय, काही बोलतही नाहीये, जाऊ का म्हटलं तर थांबा म्हणतोय, पण काही बोलायचं असेल तर बोलावं, नाही बोलता उगे माझ्या तोंडाकडे बघायला लागलाय. देवा झाले तरी तुला काय काय झालंय, तुला बोलायचं असतं बोल, नाही तर मला जाऊ दे. देवाच्या लक्षात आलं हे थोडे रागावले. देवाने तुकाराम महाराजांना विचारलं तुकोबा आहे
मी तुम्हाला पुन्हा पुन्हा थांबा म्हणतोय याचं कारण आहे, तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटलं? म्हणजे झाले समाधान, तुमचे देखील चरण झालं ना म्हटले. मग मी पुन्हा पुन्हा तुम्हाला थांबा म्हणतोय याचं कारण आहे. आता ऐका, देव तुकाराम महाराजांना म्हणतात तुकोबर आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा थांबा म्हणतोय आणि फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघतोय याचं कारण आहे, मी तुमच्या चेहऱ्याकडे याकरिता बघतोय, तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं की मला समाधान वाटतं म्हणून थांबा, बाकी काही नाही. तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर जर देवाला समाधान वाटत असेल तर तुकाराम महाराज किती समाधानात असतील याचा विचार करा बरं. युक्तिवादाने विचार करा. अत्यंत प्रसन्न, समाधानी, आनंद अनुभूती तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर पाहिलं की प्रसन्नता वाटावे अशा पद्धतीचा चेहरा. शेवटी तुकोबरांनी सांगितलं, देवा हे असलं स्तुती करू नको, काय बोलायचं असं बोल, नाही तर मला जाऊ दे. नाही नाही बोलायचं, प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न आहे ऐका. देवाने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबरा एवढी वर्ष झालं तुम्ही माझी वारी करता, मला तुम्ही काही आतापर्यंत मागितलं नाही, तरी तुमच्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्नता आहे. कितीदा तरी मागितलं, मागा म्हटलं तर काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणं तसं म्हणतात, तरी चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता आहे, एवढा आनंद आहे, एवढं सुख आहे. एवढं सुख तुमच्या जीवनात आलं कुठून? कोण विचारतंय? देव. कोणाला? तुकाराम महाराजांना. एवढं सुख आलं कुठून? तुकाराम महाराजांनी देवाकडे पाहिलं, देवाला विचारलं, देवा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू? किती गंमत आहे बघा. देवाने सांगितलं, तुकोबरा खोटं सांगणारी गर्दी भरपूर आहे माझ्याकडे वारीला, तुम्ही तरी खरं सांगा की. मला कधी कधी मानसशास्त्राच्या दृष्टीने प्रश्न विचार पडतो की असा प्रश्न तुकाराम महाराजांनी देवाला का विचारला असेल? थोडं बारीक आहे का? एवढी गर्दी होती आणि या सगळ्या गर्दीमध्ये देवाने कटेवर हात ठेवून तुकाराम महाराजांना विचारलेलं होतं, अहो तुकोबरा आहे, तुमच्या जीवनामध्ये एवढं जे सुख दिसून येत आहे ते सुख कोणामुळे? कोण विचारताय? देव. कोणाला विचारतात? तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराजांनी काय उत्तर दिलं? खरं सांगू का खोटं सांगू? असं काय विचारलं असेल? त्याचं कारण आहे, कारण एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये विचारल्यामुळे देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार. देवाला असं वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार, कारण बऱ्याचदा लोकांना सवय असते जो समोर आहे त्याच नाव घ्यायचं. लोकांना सवय असते. एखाद्याला आम्ही बघा लोक घरी घेऊन जातात, आम्हाला सगळं घर दाखवतात आणि मग आम्ही म्हणतो, अरे वा तुमचं घर फार चांगलं आहे, फार चांगलं बांधलंय. तो घराचा मालक म्हणतो, महाराज हे सगळं तुमचंच आहे. हे तुमचं असतं खरं सांगायला गेलं, हे काही कायम स्वरूपी नसतं. लोक बोलतात असं बोलत राहतात. तसं इतक्या गर्दीमध्ये देवाने विचारलं होतं, देवाला वाटत होतं तुकाराम महाराज आपलंच नाव घेणार, एवढं सुख देवा तुझ्यामुळे झालं असं म्हणणार. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुला खरं सांगू का खोटं? काही खरं सांगा, राग नाही येणार ना? नाही. मग नीट आहे, आमच्या जीवनामध्ये एवढं सुख कोणामुळे झालं? अभंगात
तेव्हा आमच्या जीवनामध्ये जे सुख निर्माण झालं त्याचे एकच कारण आहे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मला एक दोन प्रश्न उपस्थित करून या सांगायचं आहे. वैष्णवा संगती असं जे महाराज म्हणतात, तो वैष्णव वैष्णव म्हणजे तरी नेमकं कोण? अनेक वेगवेगळी प्रमाणात वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सांगता येण्यासारख्या आहेत. वैष्णवाच्या संगतीमध्ये वैष्णवा संगती, वैष्णवाची संगती महाराजांनी का म्हटलं असेल, याचं काय कारण असेल? याची एक दोन तीन कारण तुलनेने एक कारण सांगून पुढे जातो. ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये देवाच्या दाराचं महत्व व्यक्त करतात. देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. ऐका, देवाकडे मुक्ती मिळण्याकरता एका क्षणाची गरज आहे. देवाकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे. संतांकडे मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज नाही. अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत् पापा. कळलं का? पहा, देव मुक्ती देण्याकरता एक क्षण लावतो, पण संत मात्र मुक्ती देण्याकरता अर्धा क्षण लावतात. म्हणून वैष्णवा संगती. एक उत्तर. समजा हे उत्तर फारसं नाही भावलं, दुसरं सांगतो. कर्मशास्त्राचा नियम असा आहे, प्रारब्ध कोणालाही चुकविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. प्रारब्ध कोणाला चुकविता येत नाही, हा कर्मशास्त्राचा नियम आहे. पण पुढचा ऐका, प्रारब्धच बदलवण्याचं सामर्थ्य वैष्णवाच्या संगतीत आहे. म्हणून वैष्णवा संगती. हा दुसरा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. समजा हे दोन्ही विचार फारसे नाही भावले, मी तिसरा विचार सांगतो. असा आहे, माझा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तुम्ही कळालं म्हणून होय म्हणत नाही तोपर्यंत सोडत नाही. विश्वंभर महाराजांना ह्यांना सगळ्यांना माहित आहे. मी त्याच्यात एक क्लू देऊन जातो. मला माहित आहे दिंडी निघणार आहे, आपल्याला सगळ्याला घाई आहे, वेळेवर कीर्तन सुटावं असं वाटत असेल, नाही कळालं तरी कळालं म्हणा, मी सोडतो. मला काय, मी जर इतकी धावपळ करत आलेलो असेल तर माझी जबाबदारी आहे थोडं तरी आपल्या पदरात टाकणं. कारण हे संस्कार बहुनी दिले महाराज आम्हाला. बहुंची शिकवण अशी होती. आता महादेव महाराज इथं पाटील आपले उपस्थित आहेत, त्यांना विचारा. बहुंची शिकवण अशी होती, पुढच्या विद्यार्थ्याला कळाल्याशिवाय पुढे पाठ घेऊन जायचा. पाठ शिकवतानाच ते असं शिकवायचं. प्रत्येक पंक्ती, प्रत्येक श्लोक, प्रत्येक अक्षर सगळ्या विद्यार्थ्याला कळालं पाहिजे. मला वाटतं अशा तळमळीनं शिकविणारी माणसं आता होणे नाही. लक्षात घ्या. आता एखाद्या हुशार मुलाला कुणी शिकवलं हो, पण अडाणी मुलाला हुशार करणं हे खरं गुरूंचं गुरुत्व असतं. विठ्ठला पुढे आहे का? आता मी दोन कारण सांगितली. अर्ध्या क्षणात मुक्ती मिळते, वैष्णवा संगती. प्रारब्ध बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे, वैष्णवा संगती. आता ऐका, जगात कोणताही प्रश्न पडो, त्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवाच्या संगतीतच मिळतं. म्हणून वैष्णवा संगती. कोणताही प्रश्न पडो. माझी तर श्रद्धा अशी आहे, माझी म्हणण्यापेक्षा आपल्या वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे, कोणताही प्रश्न पडला तेवढ्या श्रद्धेने ज्ञानोबा तुकोबारायांची ग्रंथ उघडले तर कुठून तरी ज्ञानोबा तुकोबारा एखाद्या अभंगातून ओळीतून त्या प्रश्नाचं उत्तर देतात. आपण रामायण ऐकणारी मंडळी आहात, रामायणाचं चिंतन करणारी मंडळी आहात. मला जिथं बोलायचंय तिथं हा विषय घेऊन जातो. वैष्णवा संगती का? जगातला कोणताही प्रश्न पडला तर त्याचं उत्तर संतांच्या संगतीने भेटतं. म्हणून वैष्णवा संगती. काय झालं? लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मग लक्ष्मण शक्तीच्या प्रसंगामध्ये तो लक्ष्मण असा धारातीर्थी पडलेला. रामचंद्र प्रभू धाय मोकलून रडायला लागले. नव्हे नव्हे त्यांच्या मुखातून शब्द येऊ लागले, मला युद्ध करायचं नाही, मला त्या रावणाला मारायचं नाही, नाही नाही मला त्या सीतेलाही आणायचं नाही. हनुमंतरायांनी विचार केला, आता सगळं झाले, थोडं राहिले आणि हे असं करायला लागले, आता कसं काय? मुख्य माणसाने जर डोक्याला हात लावला तर बाकीच्या जनतेने कुणाच्या जीवावर लढायचं. मुख्य माणसाला असं डोक्याला हात लावायचं नसतं. त्यामुळे हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू लक्ष्मणाला शक्ती लागली हे महत्वाचं नाही, सीतामाईला घेऊन येणं महत्वाचं आहे. हनुमंतराय बोलायला लागली, लक्ष्मणाची शक्ती महत्वाची नाही, सीतामाईला घेऊन येणं महत्वाचं आहे. रामचंद्र प्रभूंनी काय उत्तर दिलंय का? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मारुतीराया लक्ष्मण शक्ती महत्वाची नाही, सीता महत्वाची असं तुम्ही म्हणताना मग नीट ऐका. या जगामध्ये सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही. रामचंद्र प्रभूंच्या मुखातले शब्द आहेत, तुम्ही भावात रामायण बारकाईने वाचा म्हणजे राम लक्ष्मण काय आहे हे कळतील. झालं, मग काहीतरी उपाय केला पाहिजे. हनुमंतरायांनी विभीषणाला सांगितलं काय करावं लागेल. विभीषणाने सांगितलं एक उपाय आहे, म्हणजे काय, सुषेण नावाच्या वैद्याला घेऊन आलं पाहिजे आणि मग त्याच्याकडनं काहीतरी औषध उपचार सांगितला पाहिजे, म्हणजे घेऊन या. त्याला घेऊन आले.
विभीषणाने विनंती केली औषध सांग, ते काही सांगेना. सुग्रीवाने विनंती केली औषध सांग, ते काही सांगेना. त्याला नाही मी तिकडल्या पार्टीला हे गोंधळ तेव्हापासूनचे मी तिकडे निघणार असं कसं काय, आता काय करावं. ते सुशेनाने त्या सुग्रीवाने सांगितलं अरे सुशेन तू वैद्य आहेस, तू असलं पार्टी बिरटी म्हणायचं नसतं राम रावण आमोल, तू वैद्य आहे, तुझं काम आहे औषध उपचार करणं, तू काय ऐकेच ना. विभीषणाने विनंती केली ऐकेना, सुग्रीवाने विनंती केली ऐकेना. हे हनुमंतरायांनी पाहिलं आणि हनुमंतरायांनी सुशेनाला असं बाजूला घेतलं आणि हातात ती गदा दाखवली. कसं करतो बोल म्हटलं. आता काही काही माणसाला हनुमंतरायाच्या गदीशिवाय कळतही नाही हो, त्याच्याशिवाय ती गदाच दाखवावी लागते. ती गदा बघितल्याबरोबर त्या सुशेनाने सांगितलं ओ बारकऱ्या मारू नका, मी उत्तर देतो मला मारू नका, नाहीतर मी जर नाही उत्तर दिलं तर प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध माझं इथंच होईल, नका मारू नका. मग मी औषध सांगतो. सुशेन म्हणायला लागला हनुमंतरायांना मी औषध सांगतो, पण कोण घेऊन येणार, कोण घेऊन येणार हा माझा प्रश्न आहे. हनुमंतरायांनी सांगितलं ते डोकं तू लावू नको, ते डोकं तू लावू नको, तुझा आवाका केवढा आहे तेवढं बोल, तुला औषध सांगता येत आहे ना तेवढं औषध सांग. ते औषध कसं आणायचं, कुठून आणायचं, कसं मिळवायचं ते आम्ही बघतो, तुझा जेवढा आवाका आहे तेवढ्याच तू बोल म्हटले औषध सांग. आता औषध सांगायचं ऐका. सुशेन यांनी सांगितलं ठीक आहे हनुमंतराय, द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल, संजीवनी नावाची वल्ली घेऊन यावी लागेल, तरच आणि ते सूर्योदयाच्या अगोदर यावं लागेल, हरकत नाही. आता पुढे ऐका. हनुमंतराय गेले, त्या पर्वतावर गेले आणि त्या पर्वतावर ते औषध सापडलं नाही म्हणून पर्वत उचलला. असं आपण ऐकत आलो. आम्ही आमच्या गावाकडे लहानपणापासून रामायण असंच ऐकत आलो. आता आपल्या गावात आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे रामायणाची पोथी असते. पोथी म्हणजे माहिती आहे का, एकाने ओवी वाचायची आणि दुसऱ्याने अर्थ सांगायचा. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भागातही भरपूर आहे, पंढरपूर तालुक्यातही आहे. आमच्याकडे धामण गावाकडे एक ओवी वाचणार, एक पोथी अर्थ सांगणार, ते फार गंमत असते मला. थोडं धाडसाने बोलू, ते प्रवचनापेक्षा सुद्धा अवघड असते. ती ओवी वाचली का त्या ओवीचा शेवट झाला की अर्थ सांगायला सुरुवात करावी लागते. ते एकदम वरती वाचणं सरळ असतं, त्याचा शेवट ओवीचा उच्चार करायचा झाला की लगेच अर्थ. बरं ते अर्थ सांगताना त्या अर्थामध्ये जावं लागतं. म्हणजे ते कधी कधी अर्थ सांगणारे मी बघितले, हनुमंतराय लंकेत गेले जणू काही हेच लंकेत गेले असं बोलावं लागते. ते तेवढं त्या आयुष्यात बोलावं लागतं. आता त्या ओव्यामध्ये काही काही ओव्या अवघड आहेत, रामायणाच्या ओव्या काही काही अवघड आहेत, ते अर्थ कळत नाही. मग ते अर्थ सांगणारे कधी कधी म्हणतात या ओवीमध्ये एकनाथ महाराज फार खोल गेले, चला पुढं असंही जात आहे. कधी कधी रामायण असंही ओळखलं जातात. आमच्याकडल्या गावात आम्ही बघतो काही काही वेळेला असं घेऊन जातात. काय करावं, आता ती वेदांताची ओवी असते, लगेच लक्षात येत नाही. मग ठीक आहे बाबा, उच्चार तरी केला तेवढं पुण्यपदरात पडलं असं म्हणून समजलं जातात आज पुढे. आणि मग हनुमंतराय तिथे गेले, त्यांना ते औषध सापडलं नाही म्हणून त्यांनी पर्वत उचलला असं आम्ही ऐकत आहोत. पण माझ्या मनात एक प्रश्नच आहे, हनुमंतरायाला औषध सापडलं नाही, मला वाटतं हे काही बोलणं योग्य नाही. कारण औषध सापडत नाही असं म्हणायचं आणि पुन्हा बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणायचं कसं काय शक्य आहे. याचा अर्थ औषध सापडलं नाही असं नाही. मी योग्य अर्थ असा करतो, मी करतो तोच योग्य असं नाही, पण मी असं गमतीने अर्थ करत असतो. हनुमंतरायाला औषध सापडलं, मग तरी सुद्धा पर्वत का उचलला. हनुमंतरायांनी विचार केला आता लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणून मला पाठवलंय, उद्या आणखीन कोणाला तर शक्ती लागल्यानंतर मलाच जावं लागेल, औषधाचं दुकान तिथं नेऊन ठेवलेलं बरं, कुणाला का लागेल. असं रामायण मोकळ्या मनाने ऐकत चला. झालं ते आता पर्वत घेऊन निघाले. ते भरताने पाहिलं, आता मला जे बोलायचं आहे ते पुढलं आहे. भरताने पाहिलं, भरताला वाटलं हे काहीतरी संकट आहे आणि त्याला माहित नाही हनुमंत आहे अमुक आहे तमुक आहे, काही माहितच नाही. कारण हनुमंती ग्रामात बसलेला होता आणि माझे राम ज्या बाजूला आहे त्या बाजूला हे संकट निघालंय, या संकटाला इथंच थांबवलं पाहिजे म्हणून भरताने धनुष्याला बाण लावला आणि तो बाण हनुमंतरायावर सोडला. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, तो बाण कोणता, राम नामांकित असलेला बाण हनुमंतरायावर सोडला. आता तो बाण हनुमंतरायाच्या कंठाला प्रहार करणार, तेवढ्यात त्या बाणाच्या लक्षात आलं ज्याला मारायला निघालोय त्याच्या कंठातून राम 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 शब्द बाहेर येत आहेत ना. कारण हनुमंतरायाचं भजनच ते होतं, श्रीराम जय राम जय जय राम हे भजन होतं. त्यामुळे कंठातून राम राम शब्द येत आहेत ना. आहा, इथं मारून जमायचं नाही, आपल्याला पाप लागेल, माघारी चला. त्या बाणाने विचार केला माघारी कुठं जायचं, भरताकडे. पण भरताची परवानगी नसताना माघारी गेलं तर तो रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप लागेल ना. म्हणजे माघारी गेलो तर रामभक्ताचा अपमान केल्याचं पाप आहे आणि पुढे गेलो तर रामभक्ताला मारल्याचं पाप आहे. हा प्रश्न कुणाला पडलाय, बाणाला. माझा मुद्दा इथं आहे, हा प्रश्न कुणाला पडला, बाणाला. मग त्या बाणाने विचार केला इकडं जावं का इकडं जावं. तेव्हा त्या बाणाच्या लक्षात आलं आपली संस्कृती अशी सांगते कोणताही प्रश्न पडला संतांच्या चरणाकडे चला. त्यामुळे तो बाण कंठाकडे जात नाही,
भरताकडे जात नाही, हनुमंतरायाच्या चरणाकडे जातो. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, हनुमंतरायाच्या पायाजवळ जातो, अंगठ्याला स्पर्श करतो, पाया पडतो आणि असा ओढत घेऊन निघाला. हनुमंतराय विचार करतात, एरवी या बाणाने मला प्रहार करायच्या ऐवजी माझ्या पाया पडतोय आणि खाली ओढून घेऊन चाललाय, नक्की या बाणाला काहीतरी सांगायचं आहे. या बाणाच्या बरोबर खाली आले. भरताची हनुमंतरायाची गाठ पडली. पुढचा सगळा अनर्थ टळला. याच्यातून काय शिकावं? कोणताही प्रश्न पडला की संतांच्या पायाजवळ गेलं की त्याचं उत्तर भेटतं. वैष्णवा संगती. आतापर्यंत दिली. अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते. वैष्णवा संगती. प्रारब्ध बदलून जातं. वैष्णवा संगती. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भेटतं. वैष्णवा संगती. धावता आणखीन एक उत्तर देतो. काही नाही, काय आहे, आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं म्हणून घेता येतं आणि वाईटाच्या संगतीत राहिलं की वाईट म्हणून वावरावं लागतं. एखादे गुरु शिष्य जंगलातून जावे आणि गेल्यानंतर एका झाडाखाली दोघेही बसावे. बसल्याबरोबर गुरुजींना ध्यान करू वाटायला लागलं देवाचं. शिष्य तिथं बसलेला होता. ते घनदाट जंगल, समोरून वाघ येत असलेला शिष्याने पाहिला. गुरुजी देवाचं ध्यान करत होते. याने हाका मारायला सुरुवात केली, गुरुजी वाघ येतोय, गुरुजी वाघ येतोय. गुरुजी देवाचं ध्यान करतात, त्यांच्या काही लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला. पुन्हा याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजींचं लक्ष नाही म्हटल्यानंतर त्याने एकच प्रमाण उच्चार केला, आपुली आपण करा सोडवत. माणसाला लागूपुरती प्रमाण पाठ असतात. आपुली आपण. तो म्हटलं हे पिकलं पान गळून गेलं तरी कोणी विचारणार नाही. आपलं व्हायचं जायचं राहिले, कुठे या गुरुजीच्या नादीला का. त्याने गुरुजींना सोडलं, एका झाडावर जाऊन बसला. वाघ गुरुजींच्या जवळ आला. 2 मिनिटं थांबला, आवाजही केला नाही, निघून गेला. शिष्य खाली उतरला. त्याला आश्चर्य वाटलं. ज्याला घाबरून आपण वर गेलो त्या वाघाने आवाजही केला नाही. तुम्हाला रोकळे करत एक सांगू का, समजा आपण जंगलामधून चालायला लागलो, अचानक आपल्या समोर वाघ आला, पळायचं नाही, धावायचं नाही, जिथं आहे तिथं तसंच उभा राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात. म्हणलं नाही, ते ताडोबाला गेल्यावर तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने मला सांगितलं हलायचं नाही असं त्यानं सांगितलं. मी ते तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनुभव घ्या. जर भेट झाली आपली तर ठीक आहे. महाराज तुम्ही बोलत होता ते खरं आहे, मला जरा धाडस येईल की बाबा आपण बोलतोय ते खरं आहे, आपण कुठे घेत बसा अनुभव, आता पुढे ऐका. काही करत नाही. तसं तो वाघ गुरुजी बसलेले, वाघ तो निघून गेला. शिष्य खाली आला. गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी स्मित हास्य केलं. थोडं चालायला लागले. एक डास, एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. त्यांनी अशी थप्पड मारली. म्हटले, अरे बापरे, काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही आणि आता डास चावल्यानंतर म्हणता भयंकर चावला, जोरात चावला, असं कसं काय. गुरुजींनी सांगितलं त्याचं कारण आहे, मगाशी वाघ माझ्या जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी काही नाही. याचा अर्थ आपण कोणाच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम आपल्यावर होतो. वैष्णवा संगती. विठ्ठला छान उत्तर दिली. अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते. वैष्णवा संगती. प्रारब्ध बदलून जातं. वैष्णवा संगती. कोणत्याही प्रश्नाची उत्तर भेटतात. वैष्णवा संगती. आणि आपण ज्याच्या संगतीत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतो. वैष्णवा संगती. कारण वैष्णवांचा स्वभाव किंवा वैष्णवाचं स्वरूप आहे सुख. त्यामुळे वैष्णवाकडे जे आहे तेच आपल्याला मिळतं. वैष्णवा संगती सुख वाटते जीवा. माझा प्रश्न असा आहे, हे सुख वाटते जीवा म्हणजे नेमकं काय? मुळात सुख म्हणजे काय आणि वाटे म्हणजे काय, याच्या प्रश्नाचा विचार करायचा आहे. थोडं भजन करू आणि मग त्याचा विचार करू. विठोबा संगती सुख वाटे जीवा. अनेक कमी देवा काहिनी गायनाची उड्या पुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने. विठाला
संगती शब्द कळाला. आता सुख वाटे जीवा एवढंच राहिलेलं आहे. हे सुख वाटे जीवा काय? हे सुख 3 पद्धतीचं. ऐका, एक विषय सुख आहे, दुसरं ब्रह्म सुख आहे आणि तिसरं भक्ती सुख आहे. हे काय एका वाक्यात सांगतो. जे सुख क्षणिक आहे त्याला विषय सुख म्हणा, जे सुख स्थिर आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि जे सुख अखंड वाढणार आहे त्याला भक्ती सुख म्हणा. थोडं वेगळ्या भाषेत सांगू, सामान्य माणसाला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला विषय सुख म्हणा, मुमुक्षुला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा, आणि पांडुरंगाला ज्या सुखाची अपेक्षा आहे त्याला भक्ती सुख म्हणा. विठाला सुख आणि त्या सुखाच्या प्रकाराचा विचार. एक विषय सुख, दुसरं ब्रह्मसुख आणि तिसरं भक्ती सुख. आपण चर्चा करतोय जे क्षणिक आहे. ज्ञानेश्वरी ऐका, मनोनी विषय भोगी जे सुख, सात्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख, न सेविता न सरे विषयाचे सम सुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया, याला विषय सुख म्हणा. ब्रह्मसुख म्हणजे काय? सर्वम खलविदम ब्रह्म. किंवा दुसरी ओवी देतो, ज्ञानोबराय काय बोलतात पहा. ज्ञानोबराय सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, तेथे जे होये तया नाम सुख. जीव आत्मयाची लागे, जीवाच्या ठिकाणी ब्रह्मानुभूती येणं याला ब्रह्मसुख म्हटलं जातं. आणि या दोनही सुखाच्या पलीकडे जे सुख आहे त्याला भक्ती सुख म्हटलं जातं. आपण नेहमी सांगतो, या सुखाकाराने देव वेढावला, वैकुंठ सोडवणी संत सदनी एवढी राहिला, किंवा संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. ऐका, भगवान श्री पांडुरंग परमात्मा एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करतात. इतिहास आहे की नाही? याचा अर्थ काय? संतांची सुख झाली या देवा. आपल्याला तेर माहिती आहे का? जवळ आहे, फार काही लांब नाहीये. धाराशिव जिल्ह्यामध्ये ते 13 गोरोबा काकांची समाधी आहे. काकांचं ते गाव. काय झालं? गोरोबा काकांचे दोन्ही हात तुटले. का तुटले, कसे तुटले सांगण्यात वेळ घेत नाही. काकांचे दोन्ही हात तुटले. काकांना असं वाटायला लागलं, मी भजन कसं करणार, कारण दोन्ही हात तुटले ना, आता टाळी कशी वाजवायची. ही बातमी जेव्हा पांडुरंगाला कळाली तेव्हा पांडुरंगाने विचार केला, काका मडकी कशी बनवणार. म्हणजे पांडुरंग परमात्मा काकाच्या संसाराची चिंता करतायत आणि काका पांडुरंगाच्या भजनाची चिंता करतायत. तुका म्हणे घालू तयावरी भात, तेव्हा होत हे कसं बनवणार. देवाने विचार केला, कोणाला तरी गोरोबा काकाकडे नोकर म्हणून पाठवायला पाहिजे, कोणाला तरी पाठवायला पाहिजे, कुंभार दादा म्हणून पाठवायला पाहिजे, जेणेकरून त्यांची सोय होईल. देवाने विचार केला कोणाला पाठवावं. मनातल्या मनात विचार केला, आपल्याला काय काम आहे सध्या, वारीशिवाय दुसरं काय काम आहे म्हटलं आपल्याला, मग आपणच जायचं. देवाने कुंभार व्हायचं ठरवलं. अवघड आहे कळू देवाला. देवाने ते कपडे घातले कुंभाराचे आणि देव निघाले. देव कुंभार झाले आणि निघणार तेवढ्या देवाच्या लक्षात आलं, मी कुंभार झालो पण माझ्या बरोबर गाढव पाहिजे की. म्हटले आता ती माती आणायची करायची, त्याला नको का, आता गाढव कोणाला करायचं. असं सगळ्याकडे बघितलं. बघता बघता गरुडाकडे बघितलं. गरुडाकडे बघितल्याबरोबर गरुडाच्या लक्षात आलं, बहुतेक नंबर आपलाच आहे म्हटलं. आता देवाने गरुडाकडे पाहिल्याबरोबर गरुडाला सांगितलं, हे गरुडा, गाढव व्हायचं आहे, आज्ञा पालन सेवकाचा धर्म. देव कुंभार झाले. ऐका, गरुड गाढव झालं, दोघं निघणार तेवढ्या देवाच्या लक्षात आलं, मी कुंभार झालो, गरुडाला गाढव केलं. पण गाढवावर माती टाकल्यानंतर त्या गाढवाच्या पाठीमागे हाकण्याकरता कोण लागते? कुंभाराची बायको लागणार ना. त्या गाढवाला हाकण्याकरता कुंभाराची बायको लागणार, कारण बायको असल्याशिवाय गाढव कुठे हाकली जातात. नाही, तुम्ही दुसरं डोक्यात घेऊ नका, मी सरळच बोललोय. आता तुम्ही त्याला हसून दुसरा अर्थ घेतला, त्याला काय करू मी आता. पण मग देवाला वाटायला लागलं, आणि कुंभारीत कुणाला करायचं. रुक्मिणी मातेने सांगितलं कुणाला, म्हणजे मी नाहीये का. झालं, रुक्मिणी माता कुंभारीत झाल्या, देव कुंभार झाले, गरुड गाढव झालं, रुक्मिणी माता कुंभारीत झाल्या, आणि हे तिघच्या तिघ तेरमध्ये आले. सकाळची वेळ होती आणि मोठ्याने हात मारले, काका आहेत का. काका बाहेर पाहतात, एक कुंभार, त्याच्याबरोबर गाढव, त्याची बायको, काही कळे ना. काकाला माहितच नाही हा देव आहे, काही माहित नाही. काकाने विचारलं, कोण आहात आपण. देवाने बोलायला सुरुवात केली, काका मी एक कुंभार आहे, एक नोकर आहे. मला असं कळालंय की तुमचे दोन्ही हात तुटल्यामुळे तुम्हाला एका नोकराची गरज आहे, मलाही कुठेतरी कामाची गरज आहे, मला नोकरीला ठेवून घ्याल का. कोण म्हणतोय? अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा गोरोबा काकांना म्हणतोय, मला नोकरीला ठेवून घ्याल का. काकाने ते पाहिलं आणि काकाने त्या कुंभाराकडे बघून सांगितलं, अहो कुंभार दादा, खरं सांगू का,
मला गरजच होती. आणि अगदी तुम्ही देवासारखा आलात हो. आता हे सारखं शब्द कशाला घालताय कोणास ठाऊक. देवाने विचारलं, देव चालू बरं ठीक आहे, माती दाखवा, मडकी कुठं करायची तयार, सगळं दाखवा. मग ती माती दाखवली, ती मडकी भाजायची, करायची, सगळं दाखवलं. आणि 13 मधल्या मातीला पांडुरंगाचा हात लागला आणि त्याच्यातून जी मडकी तयार व्हायला लागली, ते टणक आणि सुबक अशा पद्धतीची मडकी. मडकं पाहिल्याबरोबर घ्यावंसं वाटायचं. गर्दी वाढायला लागली, आजूबाजूची लोक जास्त गर्दी करायला लागली. जी जवळची होती ती गोरोबा काकांना म्हणायला लागली, काका राग वाटू देऊ नका, पण तुमच्यापेक्षा सुद्धा तुमचा नोकर चांगली मडकी बनवतोय म्हणायचे. आता हा नोकर काही सामान्य होता का? एक युक्तिवाद करून इतकी त्यांनी मडकी बनवली आपली, त्याला मातीच्या मडक्याचं काय पडलंय महाराज. तेलला हात लागलेला त्या मातीला. काकांना वाटला आनंद आहे, सोय झाली सगळ्यांची. बातमी आळंदीला कळाली. मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना सांगितलं, दादा पंढरपूरला जाण्याच्या ऐवजी अगोदर तेरला जाऊ, काकांना भेटू आणि मग पंढरपूरला जाऊ. झालं. ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे चौघं भावंड 13 मध्ये आली. आता हे चौघं आलेले आहेत कळाल्याबरोबर पांडुरंगाने गरुडाला सांगितलं, आपलं गवाळ गुंडाळा पंढरपूर गाठा म्हटले. कारण आपल्याला ओळखणारी माणसं आली. आळंदीची माणसं फार हुशार, फार हुशार म्हटले, फार हुशार म्हणजे. आता छोटे कदम येऊन गेले म्हणजे फार हुशार, ते सांगायचं. मग आता पंढरपुरामध्ये इतका उत्सव करता येईल, सोपी गोष्ट आहे का? किती आज महाराष्ट्रामध्ये किती उत्सव त्यांनी मोठमोठे केले. आपल्या कार्यकर्तृत्वावर एवढे मोठे मोठे उत्सव ते करतायत. तसं ज्ञानोबा आलेले आहेत, मुक्ताबाई आलेली आहे. पांडुरंगांनी सांगितलं गरुडाला, आपलं गवळ गुंडा चला पंढरपूर. तिघच्या तिघ गायब झाले. मुक्ताबाई काकांच्या जवळ येते, दोन्ही हात तुटलेले. मुक्ताबाईंनी विचारलं, काका का हात तोडून घेतले? अहो हात तुटले म्हणजे मडकी नाही बनवणार, मडकी नाही म्हणजे प्रपंच नाही, प्रपंच नाही म्हणजे परमार्थ कसा होणार. गुरुरे भाऊंचे एक वाक्य आहे. आम्ही पाठाला असताना भाऊ सांगायचे, भाऊ असं म्हणायचे, ज्याला व्यवहार कळतो त्याला परमार्थ कळतो म्हणायचे. फार गोड बोलायचे मला. आज इतक्या आठवण येत मला त्यांच्या. व्यवहार करतो त्याला परमार्थ, फार बारकाई लक्ष असायचं. तसं मुक्ताबाईंनी सांगितलं, प्रपंच नाही नीट झाला तर प्रपंच परमार्थ कसा होणार. काय करणार तुम्ही आता? हात तुटले, मडकी कशी बनवणार? गुरुबा काकांनी सांगितलं, मुक्ता काळजी करू नको, असा एक कुंभार माझ्याकडे आलाय, माझ्यापेक्षा चांगली मडकी बनवतोय म्हटलं. मुक्ताबाईंनी विचारलं, तुमच्यापेक्षा? कुठे आहे तो कुंभार? हाक मारावर. हाका मारायला सुरुवात केली. ओ कुंभार दादा. आता कुंभार दादा पंढरपूरला, तेरमध्ये कुठेच नाही. हाका मारला इकडं तिकडं, कुणीच नाही. शेवटी मुक्ताबाईंनी विचारलं, त्या कुंभारांनी बनवलेली मडकी कुठे आहेत? म्हणजे बाहेर आहे. मुक्ताबाई बाहेर येतात आणि अंगणातले एक एक मडकं उचलतात. ते मडकं चहू बाजूने पाहतात आणि ढसढसा रडायला लागतात. मुक्ताबाईच्या डोळ्यातली अश्रू बघून काकांनी विचारलं, मुक्ता काय झालं रडायला, काय झालं? मुक्ताबाईंनी सांगितलं, काका या मडक्याकडे तरी बघा. प्रत्येक मडक्यावर शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह उमटलेली आहेत. मग जर तुमच्या घरी शंख चक्र गदा पद्म चिन्ह ही जर मडक्यावर उमटलेली आहेत, याचा अर्थ तुमच्या घरी सामान्य कुंभार नव्हता, विटेवरचा पांडुरंग परमात्मा. विटेवरच्या पांडुरंगाने तुमच्या घरात कामं करावी. हे बघितल्याबरोबर काकांच्याही डोळ्यात अश्रू यायला लागले आणि काकांनी देवाला विचारलं, देवा असं का केलं? माझ्यासारख्याच्या घरात कामं का केली? देवाने एकच उत्तर दिलं, काका तुमच्या सारख्यांच्या घरात सेवा केली की मला सुख वाटतंय. वैष्णवा संगती सुख वाटे, जर देवा असेल तर जीवा का नसेल. विठाला याला कैमुतिक न्याय म्हणायचा. थोडस पुढे चला. वैष्णव शब्द कळाला, संगती शब्द कळाला, सुख म्हणजे काय कळालं, सुखाचे प्रकार कळाले, वाटे जीवा म्हणजे नेमकं कसं हे लक्षात आलं. तुकाराम महाराज सांगतात, देवा याच्याशिवाय आम्ही दुसरं काही जाणत नाही. अनेक मी देवा काही नेणे. आता मिळालेलं सुख काय करायला लागलो, आम्ही इतरांना वाटायला लागलो. कसं? अभंगाचं दुसरं चरण. काय Hey,
छंदे मनाच्या आनंदी आवडीने महाराज सांगतात आम्हाला मिळालेलं जे वैष्णवाच्या संगतीचं सुख आहे ते आम्ही इतरांना वाटू लागलो. कसं? गाऊ लागलो, नाचू लागलो, उड्या मारू लागलो. मनाच्या आनंदे आवडीने गाये नाचे उडे आपुलिया छंदे. कसं? मनाच्या आनंदी आवडीने आपण आमचा मनातला आनंद ज्या स्थितीमध्ये येतोय त्या स्थितीने आता आम्ही आवडीने नाचू लागलो असं महाराज सांगतात. आता हे मनाचा आनंद कधी येतो? मन गुणातीत झालं की मन आनंदी म्हणत असतं. ऐका, मन तमो गुणामध्ये गेलं मनुष्य आळशी बनतो, मन रजोगुणामध्ये गेलं मनुष्य चंचल बनतो, आणि मन सत्वगुणामध्ये गेलं मनुष्य स्थिर बनतो, आणि मन गुणातीत गेलं की मनुष्य आनंदी बनतो. विठाला ज्ञानेश्वर महाराजांनी 14व्या आणि 17व्या अध्यायामध्ये केलेली चिंतन आहेत. तमो गुणामध्ये गेलं मनुष्य ऐशी बनतो. मी गमतीने सांगत असतो, शाळेमध्ये 5-50 विद्यार्थी आहेत आणि पुढे बसलेल्या मुलाने मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं, विचारलं का रे पुढे बसून आळस द्यायला लागलाय, बाकीची मुलं किती शांत बसलेत बघ, आणि तो पुढे बसून आळस द्यायला लागला. तर पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत. हा तमो गुणाचा परिणाम आहे. आता पुढचा आहे का? रजोगुण. रजोगुण काय? ज्ञानोबा बोलतात हे रज याचे कारण आहे जेव्हा ते रंजवून जाणे, जीवाला रंगविण्याचं काम जो करतो त्याचं नाव आहे रजोगुण. गप्प बसू देत नाही, काही ना काहीतरी करायला लावणार, विक्षिप्तपणा आणण्याचं काम हे रजोगुणाचं आहे. काहीतरी करत राहतो. शाळेतून एखादा वर्ग घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी विचारलं कुठून आणली? तो म्हटला शाळेतून. कुणाची आणली? एका मित्राची. कशी आणली? तो म्हटला चोरून आणली. का चोरली? तो म्हटला मला पाहिजे म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं तुला कित्येकदा सांगितलं तुला लागणारी पेन पेन्सिल खोलवर कागद मला माग, मी ऑफिस मधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करत जाऊ. आता कळलं का? बघा, याचं कारण रजोगुण आणि सत्वगुण हा स्थैर्याकडे घेऊन जातो. पण गुणातीत ही स्थिती खऱ्या अर्थाने आनंदाला कारण आहे. त्यामुळे मनाच्या आनंदी आवडीने, एकदा आनंद आवडीने झालो की मग मात्र लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. आम्ही आता लाज भय शंका आणि मान याच्या पलीकडे गेलो. गुरुदेव दादा एक वाक्य आम्हाला सांगत असतात, ते असं सांगत असतात, परमार्थामध्ये ज्याला टिकायचं आहे त्यानं लाज भय शंका आणि मान याच्या पलीकडे गेलं पाहिजे, तो परमार्थामध्ये टिकत असतो. त्यामुळे लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. देवानी तुकाराम महाराजांना विचारलं, तू बरोबर आहे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा म्हणता, वैष्णवा संगती मनाच्या आनंदे आवडीने म्हणता, वैष्णवा संगती लाज भय शंका दुराविला मान म्हणता. इतकं सगळं जर वैष्णवाच्या संगतीत मिळालं असेल तर माझा काही उपयोग आहे की नाही? मी नेमकं काय करायचं? कुणी विचारलं देवानी तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्यात एक जबाबदारी. म्हटले काय? मी तुला एक प्रार्थना करतोय, नव्हे मी तुला एक मागणी करतोय. काय मागणी केली? अभंगाचं. Oh,
सांभाळावे. अभंगाच्या शेवटच्या शरणामध्ये तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, मागणी करतात असं म्हणा किंवा प्रार्थना करतात असं म्हणा. देवा आता एक काम कर, आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. इतकं सगळं मिळालंय खरं, पण हे मिळालेलं टिकवायचं काम आता तुझं आहे. मिळणं सोपं असतं हो, पण टिकणं अवघड असतं. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगा आणि तस्य रक्षणं क्षेमा. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग म्हटलं जातं आणि प्राप्त झालेली वस्तू टिकणं याला क्षेम म्हटलं जातं. मला वाटतं अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये योग आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये क्षेमाची प्रार्थना आहे. तो का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. याकरिता आम्ही काय करू? गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. ज्ञानेश्वर आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने. आपल्या रोपड्यामध्ये रामभक्त हनुमंतरायाचं हे दिव्य अशा पद्धतीचं जागृत देवस्थान. आपल्या सगळ्या गावाचं नव्हे, परिसराचंच एक अत्यंत श्रद्धेचं स्थान म्हणून हनुमंतरायाची भक्ती आपल्याकडून केली जाते. हनुमंतरायाच्या जयंतीचा उत्सव माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यामध्ये आपल्या कमीत कमी सगळ्यात मोठा उत्सव आपल्या रोपड्यामध्ये साजरा होतो. कारण मला आल्यानंतर मगाशी सांगितलं, सकाळच्या वेळेला जयंतीच्या वेळेला जवळजवळ अख्खं गाव हजर होतं, नव्हे परिसर हजर होता. अशाचा अर्थ हजारो लाखो भाविकांची उपस्थिती आपल्या या रोपड्यामधील या उत्सवाकरिता या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांवर हनुमंतरायाची कृपा अखंड राहावी अशी भावना व्यक्त करतो. कारण आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये जी काही भजनाची गावं म्हणून प्रसिद्ध आहेत, की ज्या गावामध्ये भजनी टाळकरी फार आहेत अशी म्हणून जी गावं प्रसिद्ध आहेत, त्याच्यातलं एक महत्वाचं गाव म्हणजे रोपडा आहे. ही सगळी तरुण भजनी मंडळी, अनेक कीर्तनकार मंडळी इथं आहेत, प्रवचनकार मंडळी इथं आहेत. आम्ही आठवतंय, आम्ही खूप लहानपणापासून, म्हणजे मी अगदी पाठशाळेत असताना त्याच्या अगोदर पण शाळेमध्ये असताना सुद्धा, लहान असताना मला गाडीवर कुणीतरी घेऊन यायचं आणि कीर्तन करायला लावायचं. त्यामुळे तेव्हापासूनचे ऋणानुबंध रोपळेकरांचे आणि बोधले महाराजांचे आहेत. आमची मानकोजी बोधले महाराजांची दिंडी जी धामणगावून निघते वैशाखीला, तिचा मुक्काम रोपड्यामध्ये असतो वर. त्यामुळे याचा अर्थ इतके एक ऋणानुबंध या रोपळेकरांच्या आणि बोधले महाराजांच्या घराचे आहेत. त्यामुळे त्याच्यातूनच आमच्या परंपरेला दिलेली ही सेवा आहे. त्यामुळे दादा आले काय, मी आलो काय, मला विश्वंभर महाराजांनी सांगितलं, तुम्ही कुणी या पण तुमच्या घरातलं कुणीतरी आलं पाहिजे, ही तुमची परंपरेची सेवा आहे. त्यामुळे ही परंपरेचा दिलेला जो मान आहे, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या परंपरेच्या नियमाने आपल्या मानकोजी बोधराचे एक भजन होईल आणि त्यानंतर जसं संयोजक सांगतील तशी कीर्तनाची या ठिकाणी सांगत मानकोजी बोधरा Oh,
Maharaja